नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो। तर आज आहे सोमवार आणि सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आज मी निघालो आहे ग्लोबल विपश्यना मेडिटेशन सेंटर पॅगोडा गोराई बोरिवली वेस्टला। तर आता फटाफट निघूया। पहिली फेरी गोराईवरनं 9 वाजता असते सकाळी, तर ती आपल्याला पकडायची। चलो। आपण एक 8 वाजता बोरिवली रेल्वे स्टेशनला पोहोचलो आणि तिकडनं आता आपण एक डायरेक्ट ऑटो घेतली गोराई जेटीला जायला। गोराई फेरी तिकडनं जातो। तर आता थोड्याच वेळात आपण तिकडे पोहोचलो। एक 15 ते 20 मिनिटामध्ये आपण मे बी तिकडे पोहोचलो। गोराई टू एस्सल वर्ल्ड जेटी 100 रुपीज़ रिटर्न टिकट है। जेटी आलेली आहे एस्सल वर्ल्डला जाणारी। चला आता बसून घेऊ पटकन। चला आता आपण निघत आहोत। एक 15 मिनिटाची जर्नी हार्डली। जेटीवरनं आता निघालेलो आहोत। आपण पॅगोडा जवळ पोहोचलेलो आहोत। एस्सल वर्ल्ड जेटी, पॅगोडा जेटी। चला इथून एक हार्डली 10 मिनिटाचा वॉक आहे आपल्याला। बाहेर पडलेलो आहोत। आता 5 मिनिटाचा वॉक आहे। समोर वॉटर किंगडम आहे। लेफ्ट साइडला आपलं ग्लोबल विपश्यना पॅगोडा आहे। चलो। तर फायनली आपण ग्लोबल विपश्यना पॅगोड बोरिवलीला पोहोचलेलो आहोत। आपण 9:30 पर्यंत इथे पोहोचलेलो आहोत। तर चला आता आतमध्ये जाऊ आणि पूर्ण विपश्यना सेंटर एक्सप्लोर करू। म्यानमार प्रवेशद्वार हे ब्रह्मदेशाच्या लोकांबद्दल असलेल्या कृतज्ञतेचे प्रतीक आहे, जिथे गुरुजनांच्या परंपरेने धर्माचे पावित्र्य टिकून राहिले। 2000हून अधिक वर्षे धर्माची शिकवण गुरु शिष्य परंपरेने काळजीपूर्वक हस्तांतरित होत राहिली। प्रवेशद्वाराच्या वरच्या दिशेने जाणाऱ्या 8 पायऱ्यासारख्या रचनांच्या ठीक खाली एक सोन्याचे धम्मचक्र आहे। चढत्या निमुळत्या होत गेलेल्या छतांच्या कमानी पृथ्वी आणि आकाश यांच्यातील दुव्याचे वास्तुशिल्पीय प्रतीक आहे। तसेच ते ध्यानामुळे प्राप्त होणाऱ्या मन आणि शरीराचा उन्नत संबंध दर्शविते। पॅगोडाच्या प्रवेशद्वारावर 2 सिंह राखण करीत आहेत। ते धैर्य आणि सामर्थ्य यांची प्रतीके आहेत। आपली इकडे बॅग चेक झाली आणि आता आपण पुढे जात आहोत।
असे एंट्रन्स आहे. भव्य असं स्मारक आहे. कुठेतरी थायलंड, चायना, सिंगापूरला आल्याचा फील येतो. इथे ग्लोबल विपश्यना पॅगोडाचा QR कोड दिला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सेंटरची माहिती मिळते स्कॅन केल्यावर. आणि हे आहेत गोएंका गुरुजी आणि त्यांची वाईफ इलायची देवी गोएंका, ज्यांनी भारतातनं ही विपश्यना ची साधना आहे विलुप्त झालेली ती परत भारतामध्ये आणली, रुजवली आणि तिला वाढवलं, ज्याचा बऱ्याच लोकांना फायदा झाला. बुद्धांची शिकवण विपश्यना. हे गोएंका गुरुजी आणि त्यांची वाईफ इलायची देवी गोएंका. आणि इथे यांनी नवीन एक्सपेरिमेंटल म्युझियम म्हणजे डिजिटल याच्यामध्ये पूर्ण गौतम बुद्धांचं जीवनाचा सारांश दिलेला आहे. बट त्याचा प्रोग्राम असतो ट्यूजडे टू संडे 11:30 ते 5. पण आज आहे मंडे, तर आपल्याला आज नाही मिळणार तो. तर चला आता पुढे जाऊया. फ्लोअरलाच इथे विशाल अशी एक घंटा आहे आणि खालती लिहिलेलं आहे गुंजे वाणी धर्म की धरती और आकाश. ध्यान कक्षाच्या आत घुमटाच्या अगदी मध्यभागी बुद्धांचे अस्थि अवशेष प्रस्थापित केले आहेत. हे हत्ती नतमस्तक होऊन या पवित्र अस्थि अवशेषांच्या प्रती आपला आदर दाखवित आहेत. ज्या बोधी वृक्षाखाली सिद्धार्थ गौतमाला बोधी प्राप्त झाली त्याचीच वंशावळ हा बोधी वृक्ष आहे. सिद्धार्थ गौतमाला बोधी प्राप्त झाल्यानंतर 2 महिन्यांनी त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन मृगदाय वनामध्ये दिले. त्याद्वारे त्यांनी आपल्या 5 पूर्व सहकार्यांना धर्म शिकवला. या प्रवचनाला धम्मचक्र प्रवर्तन सूत्र असे म्हणतात. यात त्यांनी मध्यम मार्गाच्या आपल्या सिद्धांताचे सविस्तर वर्णन केले आहे. आत्ता आपण जो मुख्य पॅगोडा आहे त्याच्यामध्ये जे विपश्यनाचं सेंटर आहे तिकडे जाणार आहोत. आतमध्ये आपल्याला आतमध्ये एंट्री नसेल, बट काचेमधनं आपण ते बघू शकतो. याची एक विशेषता म्हणजे ह्याला सपोर्टला मध्ये एकही पिलर नाही आहे. विदाऊट सपोर्ट तो पूर्ण घुमट बांधलेला आहे. दगडांमध्ये दगड घालून ते स्ट्रक्चर उभं केलेलं आहे विदाऊट सपोर्ट. तर चला ते आतनं बघूया. पॅगोडाचा विपश्यना सेंटर. आतमध्ये पिन ड्रॉप सायलेन्स. आतून स्ट्रक्चर दाखवतो. एकूण सपोर्ट नाही त्याला. हे बघा, एकही पिलर नाही सपोर्टला. विदाऊट सपोर्ट हा घुमट आहे. किती उंच आहे बाबा. विदाऊट सपोर्ट आहे. पॅगोडाच्या आतील भागात 3 उपघुमटांचा समावेश आहे. त्यातील प्रमुख एक म्हणजे विशाल भव्य ध्यान कक्ष, की जो बघून आपला श्वासच रोखला जाईल. कोणत्याही आधारस्तंभाशिवाय बांधलेला हा जगातील सर्वात मोठा असा दगडी घुमट आहे. हा अंदाजे 85 मीटर व्यासाचा असून याचे क्षेत्रफळ सुमारे 5600 चौरस मीटर आहे.
खरं तर यामध्ये 8,000 लोक किमती अशा सागवानी लादीवर आरामात बसू शकतात आणि पवित्र अशा अस्थि अवशेषांच्या खाली एकत्र ध्यान करू शकतात। हे पवित्र अस्थि अवशेष सोनेरी धर्मचक्राच्या अगदी वर असलेल्या एका खास पोकळ भागात ठेवलेले आहेत। असे बुद्धांचे मूर्ती फोटोज आहेत। विपश्यनावरती गोयंका गुरुजींची बऱ्याच जणांची पुस्तक आहेत गौतम बुद्धांवरती। छान किचन्स आहेत आणि स्टँड मेटल आहे। अशोक स्तंभ, गौतम बुद्धांचे किचन, मला हे आवडलं आहे। धम्मचक्र, तर आपण इकडनं महामानव बुद्धाची महान विद्या विपश्यना उगम आणि विकास मराठी वर्जन घेतलेलं आहे। त्याच्यात पूर्ण आहे बुद्धांच्या जन्मापासून पूर्ण महानिर्वाणपर्यंतची पूर्ण कथा सांगितली गेली आहे। त्याच्यामध्ये सगळे चित्र पण आहेत, ड्रॉइंग्स पण आहेत आणि खालती त्यांचा सारांश आहे। मराठी पुस्तक 190 रुपीजचं, हिंदी 210, इंग्लिश 285। तर आपण मराठी घेतलेलं आहे। कॅप्टनने बोट काढलेली आहे। बोट निघाली। आपण सकाळी 9:15 9:30 इथे पोहोचलेलो आणि आता दुपारचे जवळजवळ 1:30 वाजलेले आहेत। म्हणजे जवळजवळ आपण 3.5-4 तास इकडे होतो। त्या 4 तासामध्ये आपण ग्लोबल विपश्यना पॅगोडा बोरिवली गोराई तो पूर्ण एक्सप्लोर केला, पूर्ण माहिती घेतली त्याबद्दलची। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा। आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय, नमो बुद्धाय।